भीम जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज, अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन. मी शहर विकास विभागाच्या TDO कार्यालयामध्ये आहे. एक आपल्याकडे काळे मॅडम आहेत. मला वाटतं त्यांच्याकडे दोन अधिभार आहेत. जिल्हा कलेक्टर आणि शहर विकासचा अधिभार आहे. परंतु मी ज्या वेळेस आलो त्या वेळेस ते मला जागेवर तर दिसत नाही. मग जे लोक ज्यांना कामाचं आवश्यकता भार देऊन काम जर झेपत नसेल तर त्यांना अशा पदावर कशाला नियुक्त करता. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या बॅनरवरती थेट आयुक्तांना सवाल आहे, जे अशी लोक ज्यांना आपल्या कर्तव्याची जबाबदारी समजत नसेल, त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय महत्त्वाचं वाटत असेल तिथे बसू द्या कायमस्वरूपी. महानगरपालिकेचा चार्ज कशाला TDOचा दिलेला आहे. माझी एक महत्त्वाची गंभीर तक्रार आहे. मी सातत्याने जेव्हा 3-4 वेळा आलो आहे, आत्ता पण सकाळी येतात म्हणून सकाळी आलो आहे, पण सकाळी पण जागेवर नाही आहेत. तर आता एकच आहे की ठाणे महानगरपालिकेच्या यांच्याकडे जो कार्यकारी अभियंता पदाचा भार असेल तो तात्काळ मुक्त करावा, अशी माझी जिल्हा कलेक्टरला विनंती आहे आणि महानगरपालिका आयुक्तांना विनंती आहे. मी वारंवार शहर नियोजन अधिकारी जे आहेत नेर यांच्याशी बोललो. ते बोलले त्यांच्याकडे तो विभाग दिलेला आहे, तुम्ही एक तर लवकर या, एक तर संध्याकाळी या. मी दोन्ही वेळा प्रयोग करून बघितले. संध्याकाळी तर येतोच, परंतु आज सकाळी मी मुलीला पेपरला सोडली आणि आलो मुद्दामून, पण आज बाई जागेवर नाहीत. आपल्याचं कार्यालयाचा टाईम किती आहे? 9:45. डिजिटल यंत्रणा प्रणाली, आम्ही डिजिटल यंत्र प्रणालीबरोबर बोललेलो आहे की सर्वीकडे कायदा कानून सारखा असावा. एक तर 9 प्रभाग समितीमध्ये डिजिटल यंत्रणा नाही आहे, मग महानगरपालिका कार्यालयामध्ये कशाला ठेवलेली आहे? हे पण कामगारांच्या न्याय हक्कासाठी मी बोललेलो आहे. कारण कामगार येतो उशिरा, कामगार येतो लवकर, जातो उशिरा, ही भावना आहे. त्यामुळे कामगारांच्याच मागण्या आहेत की डिजिटल यंत्र प्रणाली रद्द करा, स्कॅनर रद्द करा, सगळीकडे नियम सारखा असावा. परंतु नियमावली कोणाकडे वागावी, कोणाचं योगदान कोणासाठी आणि सेवा नियमावली कोणासाठी, या प्रत्येक अधिकाऱ्यांनी पाहायला पाहिजे. इव्हन दो आयुक्तांना माझं सांगणं आहे की शासन मंत्रालय, महाराष्ट्र शासन हे जे काही नियमावली आहेत त्या फक्त कागदावरती आहे का? त्यामुळे हे सेवा नियमावली करण्याचं पाहण्याचं काम आयुक्तांचं आहे. आस्थापना विभागाच्या उपायुक्त यांचं, अतिरिक्त आयुक्तांचं आहे. जर अधिकारी टेबलवर नसेल तर त्यांच्याकडे 2-2 भार कशासाठी दिले गेले, तर हा माझा सवाल आहे. मी नियमबाह्य प्रभारी चार्जबाबत पण बोललेलो आहे. कोणाला उपायुक्त बनवलं जातं, एक क्लरिकलला उपायुक्त बनवलं जातं, SRA प्रमुखचा चार्ज दिला जातो आणि ते शहर विकासमध्ये बाहेरील लोक पदं देतात, पण ते पदावर काम करत नसतील, त्यांना पदाचं मूल्य नसेल, त्यांना त्या पदी ठेवू नये, तात्काळ रद्द करावं, एवढंच मागणे. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र, जय हिंद, भारत.